यशस्वी उद्योजकच्या या भागात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। नवीन विषय, नवीन आशय आणि नवीन सक्सेस स्टोरी। आजच्या या भागात आपण पाहणार आहोत कठीण प्रसंगातून एका छोट्या उद्योगाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर करणाऱ्या मुळे कुटुंबाची यशोगाथा। कोरोनाच्या काळात अवघं जग थांबलं होतं, सगळ्यांचे व्यवसाय बंद पडले होते। याच काळात मुळे कुटुंबाचा व्यवसायही अडचणीत आला। माणसाला जगण्यासाठी पैसा लागतो आणि तो कमावण्यासाठी कष्ट तर करावेच लागतात। याच जिद्दीच्या बळावर 2020 साली सखीज किचन हा छोटेखानी आणि गृह उद्योग अंजली मुळे यांनी सुरू केला। नाश्ता, विद्यार्थ्यांच्या खानावळी, वाढदिवसाचे ऑर्डर, डोहाळे जेवण, घरगुती कार्यक्रम अशा अनेक प्रकारच्या ऑर्डर घेत आज यशस्वीरित्या 4 वर्ष सखीज किचनने पूर्ण केले। अतिशय कमी वेळेत 200 पेक्षा अधिक लोकांची ऑर्डर रात्रीचा दिवस करून दिलेल्या वेळेत त्या पूर्ण करतात। नमस्कार, मी सौ अंजली किशोर मुळे। मी कोरोनाच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांनाच एक बॅकअप बसला होता। माझ्या मिस्टरांनी सुरू केलेला एक बिझनेस होता, तो कोरोनामध्ये त्याला खूपच सगळीकडेच बंद झालेलं होतं, त्याच्यामुळे आमचाही बिझनेस आम्हाला बंद करावा लागला। पण कोरोनाच्या काळात घरात बसून करायचं काय हा खूप मोठा प्रश्न होता। एकतर इन्कम पण पाहिजेच, हातावर हात देऊन बसणं काही शक्य नव्हतं। त्यामुळे आम्ही आषाढी एकादशीपासून गरज होती, त्यावेळेला लोकांना उपवास भाजणी हवी होती, कारण मार्केटमध्ये कुठं मिळत नव्हते, सगळे दुकानं बंद होते। त्यामुळे आम्ही घरगुती एक प्रयत्न केला की आपण करून बघूयात, म्हणून आम्ही उपवास भाजणीचं पीठ तयार केलं। त्यावेळेला जवळपास एक 60 ते 70 किलो पीठ आम्ही उपवास भाजणीचं ते विकलं। त्याला छान रिस्पॉन्स मिळाला। मग लोकांनी अजून मागणी केली की अजून काय बनवता। मुळात मला पहिल्यापासून सगळ्यांना खाऊ घालायची खूप आवड होती, तर मग त्याचं कुठेतरी, आणि विशेष माझ्या सासूबाई फार कौतुक करायच्या की अंजूच्या पोळ्या खूप छान असतात, म्हणून म्हटलं पोळ्याच करूयात चला। तर मी पोळ्या करायला सुरुवात केली, लोकांना पोळ्या दिल्या, तर म्हणजे आवडत गेलं। मग अशाच एक एक ऑर्डर येत गेल्या। मग आम्ही सगळंच पुरवत गेलो, पूर्ण वरण भात भाजी पोळी हा तर पूर्ण स्वयंपाक द्यायचंच। माझ्या मुलींचं मला जास्ती कौतुक वाटतं की मी तर व्यवसाय करतच होते, पोळी भाजी देतच होते, पण मुलींनी पण इनोव्हेशन करून त्या पिझ्झा शिकल्या आणि त्या दोघींनी पण जास्त यशस्वीनं त्याच्यामध्ये जास्त इनिशिएटिव्ह होतं की ती पिझ्झा तिने विकायला सुरुवात केली। म्हणजे तसं पाहिलं तर आमच्या घरात फार काही पिझ्झा खाल्ल्या जात नव्हता कधी, पण दोघी मुली ते शिकल्या आणि त्यांनी पिझ्झाचा पण बिझनेस केला। म्हणजे माझा पोळी भाजीचा वेगळा असताना त्यांचा तो बिझनेस त्या खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी केला। त्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळाला। मी एकटी हे काहीच करू शकत नाही, मला सगळ्यांचा ह्याच्यात मिस्टरांचा खंबीर पाठिंबा आहे, मुलींची साथ आहे, सासू सासऱ्यांचे आशीर्वाद आहेत, आई वडिलांची मोलाची साथ आहे। सखीज किचनची खरी शक्ती म्हणजे मुळे कुटुंबाची असणारी एकीची मोठ। पदार्थांसाठी लागणारं सामान, पीठ दळणे, पॅकिंगचं सामान आणणे, मसाले, भाज्या, फळं ही सगळी कामं सांभाळत ऑर्डर पूर्ण करणं शक्य होतं ते अंजली मुळे यांचा खंबीर आधार असलेल्या त्यांच्या पतीमुळेच। सखी गृह उद्योगचं काम करत असताना आम्ही पूर्ण कुटुंब फॅमिली टीम वर्क करतो। आमच्या कामामध्ये प्रत्येक जण इन्व्हॉल्व असतो, मुली इन्व्हॉल्व असतात, मी इन्व्हॉल्व असतो, मिसेस इन्व्हॉल्व असती, आणि आम्ही कस्टमरचे कस्टमाइज्ड कामं करतो। ज्याला जे पाहिजे ते देण्यामध्ये आम्हाला आनंद होतो। एकमेकांना साथ देत ग्राहकांना लागेल त्या वेळेत तारेवरची कसरत करून पदार्थांची ऑर्डर पूर्ण करणं हे प्रथम कर्तव्य असल्याचे मुळे कुटुंब सांगतात। चविष्ट असं अन्न पुरवणाऱ्या सखीज किचनचा हा गृह उद्योग असंख्य गृह उद्योग करू पाहणाऱ्या सखींसाठी प्रेरणेचं एक उत्तम उदाहरणच आहे।